There is no honorable way to kill, no gentle way to destroy. There is nothing good in war except its ending. कुणाचाही जीव घेण्याचा सन्मानजनक मार्ग या जगामध्ये नाहीये. विध्वंस हा कधीच हळूवार असू शकत नाही. युद्धामध्ये काहीच चांगलं नसतं आणि चांगलं असेल तर एकच, युद्धाचा अंत होणं. अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी युद्धाबद्दल 18व्या शतकात म्हणजेच आजपासून 200 वर्ष आधी लिहून ठेवलेल्या या ओळी, युद्धाचा नम्र निषेध करणाऱ्या. आता या आजच का आठवल्या तर लिंकन यांच्या नावानं असलेली USS अब्राहम लिंकन ही लढाऊ विमानं वाहून नेणारी युद्धनौका सध्या इराणवरती आग ओकतीये. इस्रायल इराण संघर्ष पेटला, त्यात अमेरिका इस्रायल एक झाले. शनिवारी मध्यरात्री अमेरिकेनं इराणची राजधानी उद्ध्वस्त केली. त्यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर झाला. तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या दोन्ही नेत्यांनी इराणला धमकीवजा इशाराही देऊन झाला. त्यानंतर खामेनी यांचा उत्तराधिकारी कोण होणार असा प्रश्न असताना अली खामेनी यांचा मुलगा आणि राजकीय सल्लागार मोस्तफा खामेनी यांच्या नावाची घोषणा झाली. पण जर गेल्या 48 तासांमधल्या घडामोडी पाहिल्या तर एक नाही, दोन नाही तर 10 पेक्षा जास्त देश युद्धाच्या खाईत लोटले गेलेत. मध्य आशियात असलेल्या तणावाचे आपल्या भारतावरही परिणाम दिसू लागलेत. यासह युद्धाविषयी अनेक महत्त्वाच्या बाबी आज आपण विश्लेषकांकडून समजून घेणार आहोत. पण त्याआधी आजचे अपडेट्स. सर्वोच्च नेतृत्व खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मागे हटेल, युद्धातून माघार घेईल, अमेरिका इस्रायल समोर गुडघे टेकेल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही. या उलट खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या भावनेतनं इराणनं आता जोरदार पलटवार केला. युद्धाचा आजचा 3रा दिवस इराणचाच राहिला असं म्हटलं तरी यात चुकीचं ठरणार नाही, कारण इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरचे हल्ले आणखी तीव्र केलेत. कारवाई फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवरती आहे. आम्ही मित्र राष्ट्रांच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवरती हल्ले करत नाही आहोत असंही इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. आज दिवसाभरात इराणने त्यांच्या प्रत्युत्तराचा वेग प्रचंड वाढवलाय. इस्रायलसह बहारीन, कुवेत, UAE, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन मधल्या अमेरिकन तळांवरती जोरदार क्षेपणास्त्र तसंच ड्रोन हल्ले सुद्धा आज इराणकडनं केले गेलेत. आता आपल्याकडे रात्रीचे 8 वाजतात, पण तिकडे इराणमध्ये रात्री 10 वाजलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये 2 तासांचं अंतर आहे. आता ही वेळ सांगायचं कारण आहे ते असं की अमेरिकेनं गेल्या 2 रात्रींच्याच वेळी इराणवरती आग ओकली आहे. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात शहराच्या शहरं उद्ध्वस्त केलेत आणि आज इराणनं दिवसभर हल्ले केलेत. म्हणूनच आजची रात्र ही महत्त्वाची ठरणार आहे. या संपूर्ण विषयाचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा आपला पहिला प्रश्न. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. झिरोवरचा आजचा आपला प्रश्न आहे, अमेरिका आणि इराणच्या अतिटोकाच्या भूमिकांमुळे जग 3ऱ्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे असं वाटतंय का? होय आणि नाही जरूर व्यक्त व्हा, कारण या सगळ्याचा परिणाम अर्थातच भारतावरही होणार आहे, आपल्यावरही होणार आहे. आता हा संघर्ष का पेटलाय तर त्याचं कारण आहे 2 दशकांपूर्वी बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान झाले आणि गेल्या 20 वर्षांपासून इराण अणुबॉम्ब तयार करतोय असं ते जगाला ओरडून सांगतायत. त्यातच गेल्या काही महिन्यात इराणनं युरेनियमचा साठा सुरू केल्याचाही दावा नेतन्याहू यांनी केला. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर अमेरिकेनं इराणला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला. तो अल्टिमेटम 28 फेब्रुवारीला संपला आणि युद्धाचा भडका उडला. त्याच युद्धाची सुरुवात अमेरिकेनं केलेली आहे, पण त्यात आज मात्र इराणने थोडीशी सरशी घेतलेली दिसते. आता इकडे मध्य आशियामध्ये संघर्ष टोकाला होता आणि त्याच वेळी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावरती पोहोचले. भारत कॅनडामध्ये अनेक द्विपक्षीय करारही आजच झाले. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराण इस्रायल युद्धावरनं चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है. भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है. इस क्षेत्र में मौजूद
सभी भारतीय नागरिकों की सुरक्षा के लिए हम सभी देशों के साथ मिलकर काम करते रहेंगे। टेररिज्म, एक्सट्रीमिज्म और रेडिकलाइजेशन दोनों देशों के लिए ही नहीं, पूरी मानवता के लिए साझा और गंभीर चुनौतियां हैं। इनके विरुद्ध हमारा करीबी सहयोग वैश्विक शांति और स्थिरता के लिए अत्यंत महत्वपूर्ण है। विश्व में चल रहे अनेक तनावों को लेकर भारत की सोच स्पष्ट ही है। हमने सदैव शांति और स्थिरता बनाए रखने का आह्वान किया है, और जब दो लोकतंत्र साथ खड़े होते हैं तो शांति की आवाज और भी सशक्त हो जाती है। मोदींनी चिंता व्यक्त केली, मात्र विरोधकांना ती पुरेशी वाटत नाहीये। इराण हा भारताचा जुना मित्र आहे, तर इस्रायल सोबतही भारताचे संबंध अनेक पातळ्यांवरती चांगलेच आहेत। त्यामुळे अशा वेळी आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरती भूमिका घेणं कठीण बनतं। आणि नेमकं याच मुद्द्यावरती बोट ठेवत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना सवाल केलाय। या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे। काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे। पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे। काय ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरते का की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? आता हे राजकारण तर सुरूच राहणार आहे, पण सामरिकदृष्ट्या बलाढ्य अशा इस्रायल आणि अमेरिकेसमोर इराण सारख्या देशाचा टिकाव लागणार का? आणि लागला तर किती दिवस इराण लढा देत राहणार? इतर किती दिवस प्रतिहल्ले इतरांवरती करत राहणार याकडे आपलंही लक्ष आहेच। सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं की आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनं बदला घेण्याच्या भूमिकेतनंच प्रतिहल्ले सुरू केलेत। पण इराणला आधीच माहिती होती की अमेरिका हल्ला करणार आहे। असं असतानाही अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये खामेनींचा मृत्यू कसा झाला हेही आपण पाहूयात। खामेनींना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचं एकत्र प्लॅनिंग। खामेनींच्या दैनंदिन हालचालींवर अनेक महिन्यांपासून लक्ष। खामेनींना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अली शामखानींना ट्रॅक करण्यात आलं। शनिवारी मध्यरात्री खामेनी आणि अली शामखानी यांच्या बैठकीची बातमी गुप्तहेरांना मिळाली। खामेनींच्या प्रासादाच्या तळघरात महत्त्वाची बैठक सुरू होती। बैठकीची माहिती मिळताच इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य दलात संदेशाचं आदान प्रदान झालं। हल्ल्याआधी अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून इराणची संरक्षण यंत्रणा डळमळीत केली। त्याचवेळी इस्रायलनं 30 क्षेपणास्त्र खामेनींच्या प्रासादावर डागली। इस्रायलकडून अमेरिकेनं दिलेल्या बंकर बस्टर मिसाईलचाही वापर करण्यात आला। अवघ्या 30 सेकंदांमध्ये खामेनींचा प्रासाद उद्ध्वस्त झाला। खामेनींसह त्यांचे अर्धा डझन अधिकारी मारले गेले असा अमेरिकेनं दावा केला। तर खामेनींच्या मृत्यूची गोष्ट काय होती ती आपण पाहिली। अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्यासाठी कोणकोणती यंत्रणा वापरली, अमेरिकेचे कोणकोणती लढाऊ विमानं आज इराणच्या अवकाशामध्ये घिरट्या घालतात हेही आपण या निमित्ताने पाहूया। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। अमेरिकेनं इराणसाठी कोणकोणती शस्त्र वापरली? B-2 बॉम्बर या जेटचा त्यांनी वापर केलेला आहे। तसंच लुकस या ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। F-16, F-18, F-22 या फायटर जेट्सचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे। तसंच F-35 फायटर जेट्सचा वापर करण्यात आलेला आहे। काउंटर ड्रोन सिस्टीमचाही वापर करण्यात आला आहे। गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर याच्या सुद्धा माध्यमातून हल्ले करण्यात आलेत आणि C-17 ग्लोब मास्टर, C-130 सुपर हर्क्युलिस, USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका उतरवण्यात आलेली आहे अरबी समुद्रामध्ये। USS अब्राहम लिंकन याचा वारंवार उल्लेख आपणही ऐकला असेल। लढाऊ विमानं वाहून नेणारी अशी युद्धनौका आहे। तर ही अमेरिकेची सामरिक शक्ती आहे,
पण अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धात जगातल्या अनेक देशांनी दरम्यानच्या काळात आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांची भूमिका काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात मीडिया सेंटरला. तर कुठला देश कोणासोबत आहे आपण अगदी इथे स्पष्टपणे बघतोय. इराणसोबत रशिया, चीन, पाकिस्तान आणि लेबनॉन हे देश आहेत. इस्रायलसह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी. एका दृष्टीने पारंपरिक मित्र असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कॅनडा, युक्रेन, नॉर्वे आणि बहारीन. तसंच इस्रायलसोबत कुवेत, कतार, UAE ह्या देशांवरती सध्या सातत्याने त्यामुळे इराण हल्ला करतोय. जॉर्डन आणि इराक या सगळ्याच देशांवरती सध्या हल्ला केला जातोय इराणच्या वतीने, कारण इथे अमेरिकेचे बेस सुद्धा आहेत. आता यातले बरेचसे देश मध्य आशियातले आहेत आणि त्यांच्या याच भूमिकेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी, 7 देशांच्या मधोमध पर्शियन आखाताला जगाशी जोडणारी ही समुद्रधुनी जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा मार्गच बंद करण्याचा इराणने निर्णय घेतला आणि त्यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हेही आपण पाहूयात. हॉर्मुझच्या खाडीतून 8 देशांना तेल पुरवठा होतो. हॉर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो. दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा इथून होतो. इराण, इराक, कुवेत, बहारीन, कतार, सौदी अरेबिया, UAE, कतार या देशांना तेल पुरवठा इथूनच केला जातो. कोणत्या देशांना किती फटका बसणार? भारताला 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. चीनला 40% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. जपानला 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. सौदी अरेबियाला 80 ते 90% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं. पाकिस्तानला 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं आणि UAEला 72% तेल हे हॉर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं. भारतासाठी ही समुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण इराणकडनं कच्चं तेल आयात करतो. ते कच्चं तेल याच मार्गे येतं. याशिवाय भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवरती युद्धाचा फटका बसतोय. सगळ्यात महत्त्वाचं, संघर्ष संपण्याची चर्चा होण्याऐवजी दर मिनिटाला युद्ध आणखीन कसं भडकलंय याचेच अपडेट जास्त येत आहेत आणि म्हणून चिंतेची बाब आहे. याच अनुषंगाने आता आपण आपल्या प्रश्नावरती नक्की प्रतिक्रिया तुम्ही काय दिल्यात ते बघूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. आता सध्या जी परिस्थिती आहे युद्धजन्य, त्या अनुषंगाने आणि त्याच्यावरती अत्यंत टोकाची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली आहे का, हा आमचा प्रश्न होता. आणि त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने आपण जातोय का, या प्रश्नाला काय प्रतिक्रिया आल्यात आपण एक नजर टाकूया. यूट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आहे. हो, नक्कीच अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळेच जगावरती तिसरं महायुद्ध लादण्याची दाट शक्यता निर्माण झाली असं वाटतंय. यूट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे रमेश कांगणे यांची. होय, नक्कीच ती शक्यताही नाकारून चालणार नाही असं ते म्हणतायत. संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थीची भूमिका घेऊन हे युद्ध तात्काळ थांबवावं, अन्यथा संपूर्ण जगावर, व्यापारावर याचा मोठा परिणाम होईल. प्रसाद माने यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं चंद्रशेखर मुळे म्हणतायत, अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या लढाईमध्ये इतर देशाने सहभाग किंवा समर्थन केलं नाही तर तिसरा महायुद्धच्या खाईत जाण्याचा प्रश्न येत नाही असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरनं धनंजय देशमुख म्हणतायत, असली युद्ध अभ्यास आणि अस्त्रांची असली टेस्ट परीक्षा असते असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनंच प्रकाश ससाणे यांची प्रतिक्रिया, नाही, तिसरं महायुद्ध कोणालाही नकोय आणि ते कोणत्याच देशाला परवडणारं नाहीये. युद्ध म्हणजे जगाचा विनाश. फेसबुकवरनं अनंत बोरसे यांची प्रतिक्रिया आहे, जगात शांततेची गरज असताना युद्धामुळे मात्र जगात अशांतता निर्माण झाली आहे.
इंस्टाग्रामवरनं शेख साहिल म्हणतायत एप्स्टाईन फाईल्स दाबण्याचा प्रयत्न या युद्धातनं होतोय. जग महायुद्धाकडेच जात आहे, अंजली कुलकर्णी म्हणतायत. तर अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत विविध पद्धतीच्या. आता सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत, पण आज त्याचबरोबर आपण जे विश्लेषक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, निवृत्त मेजर जनरल अनिल बाम, ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण विश्लेषक रवी आमले हे आपल्यासोबत असणार आहेतच. पण आपण सुरुवात करूया निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्यापासून. सतीशजी आपल्यासोबत आहेत, मी त्यांचं स्वागत करते गेस्ट सेंटरला. सतीशजी, पहिला प्रश्न असा आहे की एकंदरीत आत्ता जर बघायला गेलं तर इराण प्रचंड सुडाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. शेजारी देशामधल्या शक्य तितक्या अमेरिकन बेसिसवरती हल्ला चढवत आहे. पण इराण नक्की किती दिवस हे युद्ध सस्टेन करू शकतं आणि कोणाच्या मदतीने करू शकतं? माझ्या मते या सगळ्या संघर्षामध्ये इराणला जे आहे एकट्यानेच हा सगळा लढा त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण थिअरॉटिकल जी पॉसिबिलिटी होती की चायना, रशिया, इराणच्या मदतीला येईल, तशी कुठलीही पॉसिबिलिटी जी आहे अस्तित्वात त्या ठिकाणी येत नाहीये. आणि इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल्स असतील, हायपरसोनिक मिसाईल्स असतील, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या प्रगत ड्रोन्सच्या माध्यमातून हा लढा त्याला त्या ठिकाणी चालवायचा आहे. पण फक्त सामरिकदृष्ट्या तो अमेरिकेसमोर, इस्रायल समोर कुठेच टिकू शकत नाही, हे पहिल्यापासूनच सत्य होतं. म्हणून माझ्या मते हेतुपुरस्सरपणे एक प्रकारची रणनीती तो राबवतोय. आणि ती सर्वात महत्वाची रणनीती म्हणजे अरब देशांना या युद्धाच्या छायेमध्ये एक प्रकारे लोटणं. आणि म्हणूनच अमेरिकेचे वेगवेगळ्या बेसेस या आखाती देशांमध्ये जे आहेत, मागच्या काही तासांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की 6 देशांमधल्या, आखाती देशांमधल्या या अमेरिकन बेसेसवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. एवढंच नाही, सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणू, म्हणजे मग ते दुबईचे इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी असो, किंवा सौदी अरेबियामधली अरामको रिफायनरी त्या ठिकाणी त्याच्यात असो, आणि काही दाट वस्ती असणाऱ्या भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले करणं, जेणेकरून जागतिक स्तरावरचे हे आंतरराष्ट्रीय टुरिस्ट जे आहेत ते अफेक्ट व्हावे, जेणेकरून जगाच्या या हॉर्मुजची समुद्रधुनी बंद केल्यामुळे जे आहे जगाच्या या तेल व्यापारावर, त्याचबरोबर ज्याला आपण सप्लाय लाईन म्हणू, ती डिस्टर्ब व्हावी. आणि असं जर झालं तर जगातल्या सर्व महत्वाच्या राष्ट्रांचे जे नेते आहेत, त्यांचे जे प्रमुख आहेत, हे गव्हर्नमेंट जे आहे कुठेतरी इस्रायल यांच्याशी चर्चा करतील आणि अमेरिकेची जी आक्रमकता आहे इराण विरुद्ध, ती लवकरात लवकर कमी व्हावी किंवा एक प्रकारे बोधक व्हावी म्हणून त्यांच्यावर दबाव टाकतील. माझ्या मते स्ट्रॅटेजिकली हेतुपुरस्सरपणे अशा प्रकारच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक करण्याचा प्रकार हा IRGC तर्फे त्या ठिकाणी केला जातोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे सगळे हल्ले आपल्याला होताना दिसत आहेत. नक्कीच. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली आता इराण कुठेतरी रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आता मी जातीय निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांशी चर्चा करायला. अनिल सर, अत्यंत अस्थिरतेची टांगती तलवार सगळ्या जगावरती आत्ताच्या घडीला आहे. हे युद्ध कधी आटोक्यात येईल, त्याचं भवितव्य काय असेल आणि युद्धाचा शेवट तुम्हाला इतक्यात होईल असं वाटतंय का? तो टप्प्यात आहे का? कशा पद्धतीने ते होण्याची शक्यता आहे? जरूर, कारण आपण पाहतो जे ट्रेडिशनल ऑल वेदर फ्रेंड्स आहेत किंवा त्यांच्यावर स्ट्रॅटेजिक रिलेशन्स आहेत, एकीकडे इराण आहे, त्याच्याबरोबर चायना आणि रशिया नेहमी ठामपणे उभा राहतो. दुसरीकडे इस्रायल आहे, त्याच्याबरोबर US, अमेरिका आणि UK आणि इस्रायलचं एक ऍक्सेस आहे, हे नेहमी बरोबर असतात. ओमान सध्या दोन्हीकडे बोलतो आहे, पण त्याचा झुकाव जास्ती इराणकडे आहे. जे लेबनॉन आणि बाकी लोक मध्ये आलेले आहेत त्यांनी आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे हिजबुल्ला असो का हमास असो, हेला संधी पाहिजे असते की कशा प्रकारे इस्रायलला त्रास दिला जाईल. आणि बरोबरच आपण पाहतो की इतकी वर्ष जेव्हा इराण म्हणत होतं की डेथ टू इस्रायल आणि डेथ टू अमेरिका, त्याच्यावर त्यांनी नेहमी इस्रायलच्या विरुद्ध लेबनॉन असो, गाझा असो, सिरिया असो की कुठलेही जे आजूबाजूचे देश आहेत जे टपलेले असतात की कशा प्रकारे इस्रायलला संपुष्टात आणता येईल. आणि इराणने खूप तिथे खर्च केला आहे, फंड सप्लाय केले, ॲम्युनिशन सप्लाय केलंय, ट्रेनिंग सप्लाय केलंय. त्याच्यामुळे एक्झिस्टन्सचा जो जेव्हा विषय येतो तेव्हा कुठलाही प्राणी, तो देश असो किंवा छोटा प्राणी असो, जेव्हा त्याच्यावरती कोलमडते तेव्हा तो रिटॅलिएट करणार. आणि जर का या वेळेला इराणनी
एक्सेप्ट नाही केलं, कारण अल्टिमेटली इराणचं नष्ट होईल जेव्हा ते अमेरिकेशी तोंड देतील. म्हणून बेस्ट आहे की इराणनी हे कंट्रोल करावं. अदरवाईज जसं तुम्ही म्हणाला नक्कीच. की हे हळू वाढणार नक्कीच. आणि एकदा पेटलं की मग ते कंट्रोल करणं खूप. नक्कीच नक्कीच नक्कीच. पुढचा प्रश्न आहे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सरांना. सर, या युद्धाचं भवितव्य आपल्या दृष्टीने कसं दिसतंय आपल्याला? हवाई हल्ल्यांच्या पलीकडे हे युद्ध जाण्याची शक्यता आहे का? हा विषय असा आहे का की आपण पाहूया, युनायटेड स्टेट्स इराण पासून खूप दूर आहे, म्हणून युनायटेड स्टेट्स आपले सगळे एअरक्राफ्ट कॅरियर सगळं घेऊन आलेलं आहे, पर्शियन गल्फमध्ये पण आणि मेडिटेरियन सी मध्ये पण. तसेच आपण पाहूया 1500 किलोमीटरहून जास्त दूर आहे इस्रायल. म्हणजे इस्रायल आणि युएसए कोणाशी भांडतायत? इराणशी. आणि इराण किती दूर आहे दोघं. पण इराणच्या सराउंडेड ऑल अराउंड देर आर 9 मिलिटरी बेसेस आणि 19 ते मिलिटरी बेसेस असल्यामुळे युएसएच्या कुठे मिडल ईस्ट मध्ये तिथे फायरिंग करते इराण. तर इराण काय करते? इराण जबरदस्त प्रेशर टाकतात त्यांच्यावर, ज्याच्यामुळे त्यांनी मग युएसएवर प्रेशर टाकावं की आमच्यावर तुम्ही असे हमले करू नये. पण मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येऊ शकतील, कारण की बूट्स ऑन ग्राउंड यायला फार त्रास होतो. का की त्याचं मेंटेनन्स, लॉजिस्टिक्स. आणि आपण जेव्हा पाहतो जुनं, इफ यू गो बॅक इव्हन 1953, 59, 78, 79 हे सगळे जे पाहिलं आपण नंतर, तर फार त्रास बूट्स ऑन ग्राउंड मध्ये त्रास होईल. म्हणून मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येतील. पण हे जसं तुम्ही म्हणताय, मिसाईल आणि ड्रोन यांनी जरूर युद्ध होईल आणि त्याच्यानेच इराण विल फायनली सरेंडर, कॅपिच्युलेट और गिव्ह इट अप. नक्कीच. आणि आता रवी आमले यांच्याकडे मी येते. रवीजी, जिओपॉलिटिकल तणाव आजकालच्या काळामध्ये फार ताणला जात नाही, पण असं असताना तुमच्या दृष्टीने भवितव्य काय? कारण व्यापार, अर्थकारण सगळ्यावरतीच परिणाम होणार आहे, भारतावरही परिणाम होणार आहे. युद्धाचं आता या क्षणी सगळं जे काही हातामध्ये आहे ते जागतिक महासत्ता म्हणण्यापेक्षा जागतिक माफिया अशा रोलमध्ये जी अमेरिका गेलेली आहे तिच्यावरती अवलंबून आहे. याच्यामध्ये इराणची आता या क्षणाला असं दिसतंय की इराण ही या आक्रमणाला तेवढंच प्रत्युत्तर जोराने देताना दिसतंय. हे किती काळ चालेल हे एक बघावं लागेल. नवीन नेतृत्व आल्यानंतर त्याची भूमिका काय असणार आहे. आणि ते आता तरी या क्षणाला हे दिसतंय की ते लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. पण जसं जसा काळ जात जाईल तसं कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. युरोपियन कंट्रीज म्हणजे प्रामुख्याने जे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, त्यांनी आता अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. काल जी मीटिंग झाली आखाती देशांच्या कोऑपरेशन कमिटीची, तर त्याच्यामध्ये त्यांनीही एक डिफेन्सिव्ह. आपण हे आताच पाहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा सतीश सर, मी तुमच्याकडे येते. इस्रायलच्या बाबतीमध्ये सुद्धा जर आपण विचार करायला गेलो तर सतत युद्धामध्ये किंवा कुठल्या तरी कॉन्फ्लिक्टमध्ये गुंतलेला असा हा देश असतो. एक कॉन्फ्लिक्ट झाला की दुसरा उभा केला जातो, किंवा मिडल ईस्टमध्ये अस्थिरता सातत्याने निर्माण होते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इस्रायल असतंच. पण याचे इस्रायलला नागरी किंवा लष्करी हादरे कधीच बसत नाही आहेत का? जरी ताकद आणि अमेरिकेची त्यांना कुठेतरी पाठिंबा असला तरी याची काय पद्धतीची किंमत इस्रायलला मोजावी लागणार आहे? नक्कीच इस्रायल ऑलरेडी त्याची किंमत त्या ठिकाणी मोजतोय. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त असे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. दुर्दैवानं काही इस्रायली नागरिकांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. इस्रायलची अर्थव्यवस्था मागच्या कित्येक महिने वर्षापासून चाललेल्या या युद्ध परिस्थितीमुळे जे आहे त्यामुळे त्या ठिकाणी अफेक्ट झालेली आहे. पण हे सगळं जरी असलं तरी थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर मुळातच इस्रायल जो आहे हा अरब राष्ट्रांनी त्या ठिकाणी वेढलेला आहे. म्हणून कुठेतरी अशा प्रकारच्या होस्टाईल नेबरचा जर बंदोबस्त करायचा असेल तर अशी आक्रमकता दाखवणं त्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याहून महत्वाचं, पश्चिम आशियामध्ये जर त्याला वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं असेल तर अमेरिकेची मदत मिळणं आवश्यकच आहे. कारण इराण सारखा त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी याला नामोहरम करणं आणि पश्चिम आशियामध्ये आपलं स्थान बळकट करणं यासाठी अशी आक्रमकता इस्रायलला त्या ठिकाणी आवश्यकच आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, मागच्या काही काळात जर त्या ठिकाणी पाहिलं असेल तर ही आक्रमकता तर सोडा, पण काही वर्ष अगोदर कोणी विचारही केला नसेल की ही अरब राष्ट्र, ही मुस्लिम राष्ट्र इस्रायलच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहतील आणि असंच काहीतरी अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून म्हणा किंवा
I2U2 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलायन्सेसच्या माध्यमातून म्हणा, हे सगळं अमेरिकेच्या दबावामुळे किंवा अमेरिकेच्या साथीमुळे इस्रायलला त्या ठिकाणी करणं शक्य आहे. म्हणून इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, इस्रायलच्या जनतेला त्याचे जे आहेत बुरे हाल त्या ठिकाणी सोसावे लागत आहेत, काही जणांची जीव त्या ठिकाणी जात आहेत, एवढं बरोबर मोठं आहे. अपहरण प्रकरण जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा, हे सगळं जरी असलं तरी बेंजामिन नेतन्याहू यांचं पॉलिटिकल अस्तित्व टिकवण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या केसेस पासून वाचवण्यासाठी अशा प्रकारे युद्धखोरीची भाषा करणं हे त्यांना राजकीय दृष्ट्या सुद्धा परवडतं. बरोबर आहे. त्यामुळे याला अनेक पैलू आहेत आणि दुर्दैवाने जर परिस्थिती अशीच राहील तर पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन काही पैलू आपण उलगडणार आहोत, चर्चा करत राहणार आहोत. परंतु आज मात्र वेळ संपलेली आहे. धन्यवाद, आपण या सगळ्या परिस्थितीवरती प्रकाश टाकला त्याबद्दल. धन्यवाद. आणि याच नोटला आपण जाऊया पोल सेंटरला आणि बघूया आपल्या पहिल्या प्रश्नावरती कशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राने दिलेला आहे. सत्ताधीशांच्या टोकाच्या भूमिकेमुळे तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने आपण जातोय का? 15,000 मतं आज आलेली आहेत आणि ही धास्ती 85% जणांना वाटते आणि 15% लोक मात्र सकारात्मक आहेत. असं काही होणार नाही असं त्यांना वाटतंय. अजित पवारांचा मृत्यू ज्या VSR कंपनीच्या विमानात झाला त्याच कंपनीचं हे विमान आहे. पायलटच्या खुर्चीवर डाराडूर झोपलेली ही व्यक्ती आहे रोहित सिंग आणि हे रोहित सिंग आहेत VSR कंपनीचे मालक. विमान हवेत असताना हे रोहित सिंग पायलटच्या खुर्चीवरती झोपल्याचा व्हिडिओ जय पवारांनी पोस्ट केलाय. अगदी नेमकं 2 दिवसांपूर्वी DGCAनं अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यावरही शंका उपस्थित करत जय पवारांनी आज रोहित सिंग यांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि कठोर कारवाईची मागणी केली. जय पवारांनी नेमकी काय मागणी केलेली आहे, त्यांच्या काय भावना होत्या हा व्हिडिओ पोस्ट करताना पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. जय पवारांनी आर्त हाक या पोस्टच्या माध्यमातून मारलेली आहे. माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणामध्ये तात्काळ कठोर कारवाई करावी. ही संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत. रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय पवारांनी या पोस्टमध्ये केलेली आहे आणि ही एका मुलाची आर्त हाक आहे असं त्यांनी म्हटलंय. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी आणि यावरच आधारित आमचा दुसरा प्रश्न आहे, तो पाहायला जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, उड्डाणाच्या वेळी पायलटच्या सीटवर झोपलेल्या VSR कंपनीच्या मालकावरती कायदेशीर कारवाई करा. जय पवारांच्या मागणीशी सहमत आहात का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा. अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी 4 पत्रकार परिषदा घेतल्या, काही गंभीर आरोप केले. VSR व्हेंचर्सवरही रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते. आणि दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून अमोल मिटकरी अशाच लाईनवरती भूमिका घेत होते. अनेकांनी दुर्घटनेवरती संशय व्यक्त केला होता, मात्र पुढे येऊन भूमिका घेताना फार कमी नेते दिसत होते. त्यातच आता जय पवारांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक नेत्यांनी पुढे येत VSR कंपनीवरती टीका केली. आज रोहित पवारांनी जय पवारांच्या पोस्टचा आधार घेत अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिलाय. हे पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात. रोहित पवारांनी इशारा दिलेला आहे, हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग. आज तो जणू काही राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षा मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते. म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडनं प्रयत्न होताना दिसतोय. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ. DGCAची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडनं यावर कारवाई होईल की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे.
पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही. रोहित पवारांनी पुन्हा एकदा व्हीएसआर कंपनीला टार्गेट केलं. त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केले. तर तिकडे संजय राऊतांनीही जय पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलं. आता थेट सत्ताधारी पक्षातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतील तर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही व्हिडिओची योग्य दखल घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. पाहूयात. लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जी रोहित पवारांची मागणी आहे व्हीएसआर कंपनीवर आणि DGCAवरती FIR दाखल व्हायला हवी. दादा, जय पवारने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. जे VSRचे मालक आहेत रोहित सिंग ते मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ किती निष्काळजीपणा अशा पद्धतीचं जय पवारांनी तो ट्विट केलेलं. आम्ही ते मला असं वाटतं मी बघितलंय ते आणि मला वाटतं त्याच्यावरती योग्य ती दखल घेतली जाईल. आणि याच विषयाच्या अनुषंगाने आता जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. आपला जो दुसरा प्रश्न आहे व्हीएसआर कंपनीच्या संदर्भातला, त्याच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्हीएसआर कंपनीवरती कायदेशीर कारवाई करावी, श्याम ठाणेदार यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरनं प्रसाद माने यांची प्रतिक्रिया. विमानाची पायलट सीट ही अतिशय संवेदनशील जागा आहे, तिथे जागृत राहणं महत्त्वाचं. व्हीएसआर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे. फेसबुकवरनं बालाजी शिंदे यांची प्रतिक्रिया. पहिल्या दिवसापासूनच आम्ही म्हणत आहोत की हा 100% घातपात आहे. फेसबुकवरनं अनंत बोरसे म्हणतायत हा अपघात नव्हे तर घातपातच होता, हा संशय बळावलाय. सरकार आणि DGCA गंभीरपणे पीडितांच्या नव्हे तर विमान कंपनीच्या पाठीशी उभे राहत आहेत, हे वारंवार अधोरेखित होते. कार्यवाही करास, पण कोणी करायला सांगितलं त्याचा शोध घेणं हे महत्त्वाचं आणि त्यांना राजकारणातनं नेस्तनाबूत करायचं हेही तितकंच महत्त्वाचं. ज्योती भालेराव यांची प्रतिक्रिया आहे. आणि याच विषयावरती चर्चा करायला आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अमोलजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. अमोलजी, एकंदरीत रोहित पवारांचं जे म्हणणं आहे की DGCA कडनं पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघितल्यावरती सुद्धा व्हीएसआर कंपनीवरती कुठल्याही पद्धतीच्या कारवाईची त्यांना अपेक्षा नाही आहे आणि त्याचबरोबर जो एक ढिसाळपणा आत्तापर्यंत विविध अहवालातनं सुद्धा समोर आलेल्या व्हीएसआर कंपनीच्या, अर्थातच त्या अपघाताच्या पश्चात आणि त्यानंतर आज जे दृश्य बघितलेलं आहे, हे बघता तुम्हाला काय हवंय, काय अपेक्षित आहे आणि तुमची प्रतिक्रिया काय? चिरंजीव जयदादा पवार यांनी काल रात्री त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर VSR व्हेंचरच्या एका अतिरिक्त पायलटचा VSR व्हेंचरचा मालक रोहित सिंग याचा झोपतानाचा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. आता फ्लाईट चे 3 टप्पे असतात, क्रूज, टेक ऑफ आणि लँडिंग. तर हा टेक ऑफच्या आणि लँडिंगच्या वेळेत तर दिसत नाही, तर विमान स्थिर असतानाचा तो व्हिडिओ दिसतोय आणि त्यामधून तो जो आहे म्हणजे सेकंड पायलट किंवा पायलटच्या सोबत असलेला साथीदार म्हणून त्याला अतिरिक्त पायलट, हा रिलीफ क्रू ज्याला म्हणता येईल, हा रिलीफ क्रू होता का? आणि जो हा तिथे दिसतोय रोहित सिंग, हा जर व्हेंचरचा मालक असेल तर असा आहे की तो कोण्या एका व्यक्तीचा विषय असू शकत नाही. दादांचं जाण्यानं मोठं नुकसान झालेलंच आहे या राज्याचं, या देशाचं, पण हा विषय प्रवाशांच्या सुरक्षेच्या संदर्भामधला असल्यामुळे जयदादा पवार यांनी तो व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओमध्ये जो तो झोपलेला दिसतोय तर त्याच्यामध्ये काही लोक असं सांगतायत की ती कंट्रोल रेस्टची संकल्पना आहे. मुळामध्ये कंट्रोल रेस्टच्या संकल्पनेचे जे 3 टप्पे असतात, मी ते या अगोदरही सांगितले आहे. आमचं साधं म्हणणं आहे की भारतामध्ये सुरक्षा नियमांची अंमलबजावणी म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन करते आणि जागतिक मार्गदर्शक तत्वे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन देते आणि याबाबत टेसळ प्रक्रिया SOP नुसार नोंदवल्या जातात. पण मागणी अशी आहे की व्हिडिओ जो टाकला गेलेला आहे त्या रोहित सिंगला
त्याची पण सत्यता त्या ठिकाणी तपासली पाहिजे की तो असा झोपत होता का. आणि व्हीएसआर मधून जे व्हीआयपी प्रवास करतात त्यांच्या जीवाशी हा खेळ होतोय का. एटीसीचे लॉग्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या निमित्तानं तपासणी त्याची झाली पाहिजे. आणि डीजीसीएच्या अहवालामध्ये हे पहिला जो 22 पानी प्रथमदर्शनीय अहवाल आलाय तो इतका त्रोटक आणि इतका थातुरमातुर आहे की महाराष्ट्रात कोणीही तो अहवाल वाचून समाधानी नाही. मुळामध्ये बारामती जिल्हाच त्यांनी दाखवलेला असल्यामुळे शीताहून भाताची परीक्षा की ज्या व्यक्तीला. पण अमोलजी, आता पुन्हा प्रश्न हाच येतो की अशा परिस्थितीमध्ये आता अहवालामध्ये सुद्धा पुरेसं समाधानकारक असं कुठलंही पारदर्शक माहिती याच्यातनं फारशी बाहेर आलेली नाहीये. असं असताना व्हीएसआर कंपनीवरती मात्र जर अंकुश कुठल्याही पद्धतीचा असता तर कदाचित असं दृश्य आज बघायला मिळालं असतं का, तर नाही. त्यामुळे याचा परिणाम या कंपनीवरती होतोय किंवा 4 विमानं आज त्यांची ग्राउंड केल्यानंतर त्यांच्या पवित्रात काही बदल होतोय, तर असं काहीच दिसत नाहीये. नाही, खरं तर डीजीसीएने सुमोटो चौकशी व्हीएसआर व्हेंचरची सुरू करायला अपेक्षित होतं. जयंत दादा पवार यांनी जो काही व्हिडिओ अपलोड केला त्यावर त्यांनी प्रश्न निर्माण केलेत की बाबा माझ्या वडिलांचा झालेला दुर्दैवी विमान अपघात हा जशा पद्धतीनं व्हीएसआरने तो जीवाशी खेळ खेळला तसा सर्वसामान्य लोकांच्या जीवाची जर खेळ त्यात होत असेल तर हे सगळे बंदच केले पाहिजे, ब्लॅकलिस्टेड केली पाहिजे कंपनीना. हिला प्रोटेक्ट कोण करताय तर डीजीसीए. डीजीसीए ही राजकीय पाठबळ असलेली कंपनी असल्याचं अनेकदा तशा शंका उत्पन्न तुम्हाला असं वाटतं का की या कंपनीवरती अखेर कारवाई होईल? कारण आता वारंवार विविध पद्धतीच्या बाबी समोर येत आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की याच्यावरती सकारात्मकरित्या कारवाई केली जाईल? नाही, मला असं वाटतं पूर्वी मला माझी विनंती आहे की पूर्ण होऊ द्या. मला असं म्हणायचं आहे की डीजीसीए या मुलामध्ये ह्या विषयावरच आमची शंका आहे. कारण डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही पूर्वीपासून आमची मागणी आहे. नादुरुस्त विमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला दिल्या गेल्यापासून ते विमान क्रॅश होईपर्यंत डीजीसीएच्या अहवाल हेही सांगितलं की झाडाला छेद देऊन ते विमान तिथे गेलं. त्या गोजूबावीला जर तुम्ही स्पॉटला गेलात तर तसं कुठं झाड दिसत नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की मंदिराच्या कळसाला टच करून ते गेलंय आणि ते पडण्यापूर्वी तिचे स्फोट झालेले आहेत. गोजूबावीचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे ऍक्सिडेंट नंतर 2 दिवस बोलत होते मीडिया समोर, त्यांनी सांगितलेलं आहे की मंदिराच्या कळसाला टच होता ते विमान वाचलं. आता यांनी झाड मधात कुठून आणलं, तिथे तशीच खरीच परिस्थिती होती का? त्यामुळे डीजीसीएवरच शंका आहे. आणि व्हीएसआर व्हेंचरला म्हणजे रोहित सिंगला वाचवण्याचा पूर्ण ठेका या डीजीसीएने घेतलेला आहे. त्यामुळे मला शंकाच आहे. वैयक्तिक जर विचारलं तर डीजीसीएच्या संपूर्ण तपास यंत्रणेवर शंका आहे. डीजीसीए याच्यामध्ये स्पष्ट अहवाल द्यायला मागे पुढे पाहते आहे. डीजीसीएला त्या रोहित सिंगला वाचवायचं आहे हे याच्यावरून स्पष्ट दिसते. नक्कीच या बाबतीमध्ये आणखीन काय पावलं घेतली जातील, कारण या व्हिडिओ नंतर तर कुठल्या तरी पद्धतीची एक प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे यंत्रणांकडनं. आपण याच्यावरती लक्ष ठेवून असूच. धन्यवाद अमोलजी, तुम्ही इथे आलात आणि आज या सगळ्याबद्दल बातचीत केली. पाहूयात दुसऱ्या प्रश्नाला महाराष्ट्राने दिलेला कौल पोल सेंटरला. एकूण 8,000 मतं आज या प्रश्नावरती आलेली आहेत. पायलटच्या सीटवरती झोपलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकावरती कायदेशीर कारवाई करा या जय पवारांच्या मागणीशी 95% लोक सहमत आहेत आणि 5% लोक याला नाही असं म्हणतात. याबरोबर 0 आवरमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.